येवा कोकण आपलं असं दाखवलेलं आहे. सुंदर अशी ही लाइटिंग केलेली आहे. शिर्डीमधले हे मस्तपैकी इथे अशा मूर्त्या आहेत. मालवणी जत्रोत्सव तर हे असं हे प्रवेशद्वार आहे. इकडे डावीकडे तुम्ही बघू शकता इथे असे हे स्टॉल्स आहेत, स्टेज आहे आणि इथे हे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. गुरुवार असल्यामुळे इथे ही अशी भरपूर मोठी रांग लागलेली आहे. सब 20 रुपये. मालवणी मेव्याचा हा स्टॉल आहे. कितीला आहे मंचुरियन प्लेट? 50ला आहे. पोटॅटो ट्विस्टर 100ला आणि हे 150ला. 550ला आहे. ही पैठणी ही कितीला आहे? काय ही फॅन्सी आहे का? कोई भी लो 10 रुपया. प्रयोग चालू आहे आणि ते प्रेक्षक बघा प्रयोगाचा आनंद घेतात. तर इथे कोकण प्रतिष्ठान आयोजित हे मालवणी जत्रोत्सव चालू आहे 2024. तर आता आपण इथे या गेटच्या आतमध्ये जाऊन बघूया कुठले कुठले स्टॉल्स आहेत. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणेचा महोत्सवाचा मी तुम्हाला ब्लॉग दाखवला. तर हा इथे समोर होता आणि इथे आता तुम्ही बघाल तर हा कोकण प्रतिष्ठान मालवणी जत्रोत्सव आयोजित 2024 आहे. इकडे येवा कोकण आपलोच असा हे बघा ही अशी जत्रा चालू आहे. तर चला आता मग आतमध्ये जाऊन बघूया काय काय स्टॉल्स आहेत ते. तर इथे बघा हा कोकण प्रतिष्ठान आयोजित मालवणी जत्रोत्सव 2024चा असा हा सुंदर असा हा लोगो आहे आणि इथे पण येवा कोकण आपलोच असं दाखवलेलं आहे. तर ह्या रोडने आता आपण असं आतमध्ये चाललो आहोत. सुंदर अशी ही लाइटिंग केलेली आहे आणि नंतर मग इथे तुम्ही बघू शकता हे साईबाबा आणि शिर्डीमधले हे मस्तपैकी इथे अशा मूर्त्या आहेत. इथे पण हे शिर्डीमधले काही असे प्रसंग दाखवले आहेत. इथे जाताना असं हे जय औदुंबर साई मंदिर आहे. तर इथे बघा हे कोकण प्रतिष्ठान आयोजित मालवणी जत्रोत्सव तर हे असं हे प्रवेशद्वार आहे. तर इथे आतमध्ये आल्यावरती इकडे डावीकडे तुम्ही बघू शकता इथे असे हे स्टॉल्स आहेत आणि ह्या साईडला इथे हा असा स्टेज आहे आणि इथे हे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. इथे स्टेजवरती तुम्ही बघू शकता कोकण प्रतिष्ठानचा मोठा असा हा बॅनर आहे. तर इथे हे स्वामी समर्थ उपासना केंद्र आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आज गुरुवार असल्यामुळे इथे ही अशी भरपूर मोठी रांग लागलेली आहे. तर इथे असा हा सरबतचा स्टॉल आहे. कैसा है सरबत? नींबू शरबत और बाकी भी सब 20 रुपया. 20 रुपया. ठीक. आईस गोला भी आहे. तिथे बघा हे शिव मिसळ आणि वडापाव सेंटर आहे. वडापाव कसा आहे? 15 रुपये आणि मिसळ हां 40ला आहे. मालवणी मेव्याचा हा स्टॉल आहे. इथे काय हे विजया प्रोडक्ट्स मालवणी सगळे हे वडा पीठ, घावण पीठ, कोकम आगळ, कोकम सरबत आणि कडकडे लाडू, खाजा वगैरे सगळं आहे आणि पोळीत पीठ वगैरे पण आहे. कितीला आहे मंचुरियन प्लेट? 15ला आहे. आणि काय फ्राईड राईस आहे का? फ्राईड राईसची डिश कशी आहे? आणि नूडल्स हां आणि पोटॅटो ट्विस्टर 50ला आहे. पोटॅटो ट्विस्टर हे कसे आहे? ते कितीला? 100ला आणि हे 150ला आहेत आणि हे हां 200ला आहे ते आणि हा हार हे पण 200ला आहे. हे वाला 550ला आहे आणि हे हा सेट हां 250ला आहे आणि हे 100चे आहे ते सगळे. अच्छा अच्छा. आणि हे पण असे सगळे आहेत ना. साई कलेक्शन हे तुमचं ब्रँड आहे. ठीक आहे. कुठली ही पैठणी ही कितीला आहे? ही 1000 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. 600 रुपयाला. अच्छा ही 600ला.
हे आशा सारीजचा तुमचा ब्रँड आहे का? म्हणजे कुठल्या साड्या आहेत त्या? पैठण्या पण आहे, साध्या पैठण्या? साध्या पण आहे, साध्या. पैठ्या पण वेगवेगळ्या. अच्छा, काय रेंजमध्ये आहे सुरुवात? काय 300 पासून आहे, 300 पासून ते 3000 पर्यंत पण आहे. 3000 पर्यंत. अच्छा अच्छा. असंच आहे. ही काय, ही फॅन्सी आहे का? ही साधी आहे. साधी. असंच आहे. ही ब्रासो. हां, ही बरोबर. कितने का है ये? हाँ 10. और बाकी सब आइटम ये कोई भी लो 10 रुपया पूरा सब. हे बघा, हे इकडे कुठला पण हे घ्या 10 रुपयाला आहे. इथे काय यादगार क्रिस्पी मसालेचा हा स्टॉल आहे. इथे मंचुरियन, पनीर क्रिस्पी, पनीर चिली मंचुरियन आणि असं सगळे असे आहे. इथे दाखवलं आहे बघा. आणि नंतर मग पापड. कैसा आहे पैकेट? 80 का 1 150 का 2 आहे. अच्छा, 80 का 1 150 का 2. इकडे बघा हे सॅम्पल्स पण ठेवलेले आहेत. हे नाश्त्याच्या या नळ्या आहेत. इथे बघितलं जातं, ही बघा, ही या मठामध्ये जायला लाईन आता अशी प्रचंड वाढलेली आहे. तर इथे बघा, हे एक असा एक प्रयोग चालू आहे आणि ते प्रेक्षक बघा या प्रयोगाचा आनंद घेतात. तर हे बघा, हे कोकण प्रतिष्ठान आयोजित हे मालवणी जत्रोत्सवचं असं हे पॅम्पलेट आहे. हे तुम्ही पॉज करून हे वाचू शकता. तर हे कलेश्वर दशावतारी आज गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी हे इथे हे चालू आहे. तर हे वेडा चंदन हे इकडे असं नाटक चालू आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा जत्रोत्सव? कोकण प्रतिष्ठान आयोजित लोकमान्य नगरमधला हा जत्रोत्सव दिनांक 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.